नमस्कार. आज आपण हदगाव या मतदारसंघावर बोलणार आहोत. पण हे विश्लेषण फक्त निवडणूक जिंकण्या-हरण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर लोकांचा जनादेश म्हणजे गव्हर्नन्स किंवा सुशासन पोचवण्याची एक प्रणाली म्हणून कसा वापरायचा हे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपली ही चर्चा सुरू होतीये मराठवाड्याच्या हृदयातून, नांदेड जिल्ह्यातल्या हदगावमधून. कारण कोणत्याही विश्लेषणाची मुळं ही तिथल्या मातीत, तिथल्या लोकांच्या जगण्यात रुजलेली असतात. त्यामुळे आधी तिथली परिस्थिती समजून घेणं महत्वाचं आहे. हे फक्त एक ठिकाण नाहीये, तर इथल्या लोकांच्या आशा आणि संघर्षाचं हे केंद्र आहे. चला तर मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असेल. आपण सुरुवात करूया राजकारणापलीकडच्या उद्देशाने. मग हदगावच्या लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय ते समजून घेऊया. त्यानंतर आकडे काय सांगतात ते बघू आणि त्या जनादेशाचा खरा अर्थ काय ते उलगडू. आणि या सगळ्याच्या आधारावर आपण सुशासनाचा एक ठोस आराखडा तयार करू, जो आपल्याला विजयाच्या मार्गावर नेईल. आपला पहिला टप्पा, राजकारणापलीकडचा उद्देश. यामागे एक खूप साधा पण महत्वाचा विचार आहे. निवडणुका म्हणजे केवळ सत्ता मिळवण्याचं साधन नाही, खरं तर त्या सुशासनासाठी डेटा इंजिनिअरिंग करण्याची एक मोठी संधी आहेत. आणि हा विचारच आपल्या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. लोकांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, हे समजून घेण्यासाठी निवडणुकीपेक्षा जास्त थेट आणि प्रभावी मार्ग दुसरा असूच शकत नाही. आपलं काम आहे मतांच्या आणि आकड्यांच्या भाषेतून लोकांचं म्हणणं शांतपणे ऐकणं. चला, आता सिद्धांताच्या पलीकडे जाऊन हदगावच्या जमिनीवरच्या वास्तवाकडे वळूया. मराठवाडा विभागासमोर नेमकी कोणती आव्हानं आहेत आणि तिथल्या लोकांचं आयुष्य कसं आहे हे समजून घेऊया. ही एक अत्यंत महत्वाची आणि तितकीच गंभीर गोष्ट आहे. मराठवाडा हा केंद्र सरकारने अधिकृतपणे मागासलेला प्रदेश म्हणून घोषित केलेला आहे. हा फक्त एक सरकारी शिक्का नाहीये, तर या प्रदेशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आव्हानांचा हा पाया आहे, जो अनेक दशकांपासून कायम आहे. आणि ह्या मागास दर्जाचा लोकांच्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, त्यांच्या तक्रारी काय आहेत? बघा, पिढ्यानपिढ्यांचा दुष्काळ आणि त्यामुळे शेतीवर आलेलं संकट. तरुणांसाठी गावात कामच नाही म्हणून त्यांचं शहरांकडे स्थलांतर. गावागावात साधे रस्ते नाहीत, प्यायला पाणी नाही, वीज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, निवडून आलेल्या नेत्यांनी दिलेली पण कधीच पूर्ण न झालेली आश्वासनं. हा राग लोकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे. आणि इथेच आपलं भारतीय संविधान आपल्याला एक दिशा देतं. संविधानाचा आत्मा काय सांगतो, तर प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेची, त्याच्या सन्मानाची हमी देतो. याचा अर्थ असा की जेव्हा आपण सार्वजनिक जीवनात बोलतो, विशेषतः लोकांच्या जगण्याच्या आणि त्यांच्या रोजीरोटीच्या प्रश्नांवर, तेव्हा आपलं बोलणं हे माहितीपूर्ण आणि जबाबदार असायलाच हवं. आता आपण या भावनिक वास्तवाला आकड्यांच्या कठोर कसोटीवर तपासून बघूया. चला, हदगावमधल्या निवडणुकीच्या आव्हानांना आकड्यांच्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात करूया मतदारसंघाच्या एकूण आकाराने. 2019च्या आकडेवारीनुसार हदगावमध्ये एकूण 2,79,379 नोंदणीकृत मतदार होते. ही एक खूप मोठी संख्या आहे. आणि या मतदारांपैकी तब्बल 70% अधिक लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. हा आकडा काय सांगतो? हे उदासीनतेचं लक्षण नाहीये. हे सांगतं की इथले मतदार लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी आहेत. त्यांचा हा सहभाग म्हणजे एक मागणी आहे की आमचं ऐकून घ्या. आणि हा आहे तो आकडा, जो या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. 2024मध्ये पराभवाचं अंतर होतं 30,067 मतं. हा केवळ एक आकडा नाही, हे एक आव्हान आहे, जे आपल्याला पुढच्या रणनीतीसाठी एक स्पष्ट लक्ष्य देतं. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आव्हान आहे 13.9% मतांचं स्विंग मिळवण्याचं. आता आपल्यासमोर एक मोजता येणारं, स्पष्ट आणि निश्चित असं ध्येय आहे. ठीक आहे, काय झालं हे आपल्याला कळलं, पण आता आपण ते का झालं या अधिक महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. 2024च्या निकालामागे कोणती राजकीय समीकरणं होती ते बघू. हदगावच्या गेल्या 7 निवडणुकांचा ट्रेंड बघितला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. हा मतदारसंघ कमालीचा अस्थिर राहिला आहे. इथे कधीच कुणा एका पक्षाची मक्तेदारी राहिली नाही. काँग्रेसची मतं कधी 15.60% खाली आली आहेत, तर कधी 38% मतं घेऊन विजयही मिळाला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, ही जागा कायमची गमावलेली नाही. मतदारांचा कौल बदलू शकतो. मग 2024मध्ये एवढा मोठा पराभव का झाला? त्याचं मुख्य कारण राजकीय समीकरणात दडलेलं आहे. 2024मध्ये भाजप आणि शिवसेना युतीने काँग्रेस विरोधी जवळपास सर्व मतांचं यशस्वीपणे एकत्रीकरण केलं आणि यामुळेच पराभवाचं अंतर इतकं मोठं झालं. हा व्यक्तीचा नाही तर समीकरणांचा पराभव होता. आता आपण विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतोय,
मतदारांशी तुटलेला संवाद पुन्हा कसा जोडायचा आणि त्यांचा विश्वास परत कसा मिळवायचा याची एक स्पष्ट योजना. या योजनेचा पाया आहे चतुर्मुख सिद्धांत. ही एक 4 आयामी रणनीती आहे जी संपूर्ण राजकीय परिसंस्थेच्या 4ही महत्त्वाच्या भागांवर लक्ष केंद्रित करते. निवडणूक, संघटना, नॅरेटिव्ह म्हणजेच कथानक आणि संसाधन व्यवस्थापन. याचे पहिले 2 पैलू बघूया. एक आहे संघटनात्मक चेहरा, म्हणजे बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचं जाळं मजबूत करणं, त्यांना प्रशिक्षण देणं आणि पक्षातली गटबाजी संपवून एकजुटीने काम करणं. आणि दुसरा आहे नॅरेटिव्ह चेहरा, म्हणजे लोकांसमोर एक स्पष्ट आणि सकारात्मक कहाणी मांडणं की काँग्रेसच कशी मराठवाड्याचा विकास आणि सामाजिक न्याय करू शकते हे पटवून देणं. आणि ही योजना जमिनीवर उतरवण्यासाठी ही 90 दिवसांची एक स्पष्ट शिडी आहे. पहिले 30 दिवस पायाभरणी आणि लोकांचं म्हणणं ऐकणं, पुढचे 30 दिवस आपला संदेश लोकांपर्यंत पोचवणं, त्यानंतरचे 20 दिवस आपल्या मतदारांना संघटित करणं आणि शेवटचे 10 दिवस मतदानाच्या दिवशी लोकांना घराबाहेर काढणं आणि मतांचं रक्षण करणं. आजच्या डिजिटल युगात मायक्रो टार्गेटिंग आणि व्हॉट्सअप कम्युनिकेशनसारखी तंत्र खूप प्रभावी आहेत, यात शंका नाही. पण इथे भारताचा डेटा प्रायव्हसी कायदा आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देतो. मतदारांची संमती आणि त्यांच्या माहितीचा मर्यादित वापर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोकांचा विश्वास केवळ आश्वासनांवर नाही, तर त्यांच्या खाजगी माहितीचा आदर करण्यावरही टिकून असतो. आता आपण समारोपाकडे वळूया. हा आराखडा केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नाहीये, तर तो लोकाभिमुख नेतृत्व आणि सुशासनाच्या व्यापक उद्देशाशी जोडलेला आहे. शेवटी एकच पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो. डेटावर आधारित गव्हर्नन्सचा हा आराखडा एक नेता आणि ज्या लोकांची तो सेवा करू इच्छितो यांच्यातला तोडलेला विश्वासाचा पूल पुन्हा बांधू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर शब्दात नाही तर भविष्यातल्या कृतीमध्ये दडलेलं आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 08042041602. Purpose beyond politics.